फलक जाऊन पोहोचलाय. 28-28 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 to go. यस, पाणी पोहोचवायचं त्वरित विनंती असेल लगेचच. 28 धावा धावफलकावरती आहे. 28 ऑन बोर्ड. यावेळीचा विचार केला. 2 to go. हो, यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. पाहावं लागेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. धक्का लागत असताना संघाला. फलंदाज बाद. हो, यावेळी संडी गुल. धक्का लागत असताना महत्वाचा विकेट संपादित केलंय. आता मात्र पूर्णपणे ही मॅच एका बाजूला झुकली की काय. 3 षटकाच्या अखेरीस केस समाप्त झाला आणि 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलवरती महत्वाची विकेट संपादित केली आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं महत्वाची मॅच आणि जांताराला चषक 2025 चे थरार. आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधील शेवटची मॅच नक्कीच पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं तमाम प्रेक्षक देखील लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता मात्र येणारे 18 बॉल आणि 30 धाब्यांची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. जर समीकरण पाहिलं तर 10.00च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. जर सामना जिंकायचा असेल टीम जय भोजेश्वर साई या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये 10.00च्या सरासरीनं धावा इथे मात्र बनवाव्या लागतील. हॅलो, या दरम्यान या जनता राजा चषकासाठी आमचं मित्रपरिवार, त्या मित्रपरिवाराने आम्हाला या स्पर्धेसाठी सडल असते मदत केली. त्यामध्ये सन्माननीय हरीशजी जाधव बदलापूर आणि गणेशजी चिरले अंबरनाथ यांच्याकडून 3 आणि 4 नंबरचं पारितोषिक आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय आतिशजी पाटील आणि भास्कर राऊत यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी असेल. आमचे सुशील सर देशमुख यांच्याकडून 2,000 रुपये. आरके ग्रुप अंबरनाथ रॉयल किंग दाबाचे हे सन्माननीय संदीपजी धोंडे, लहू धोंडे, भावेश पाटील, धर्मासेठ आणि श्याम सरकोत यांच्या वतीने आपणास पारितोषिक देण्यात आलेले आहेत. या दरम्यान महेश बनोटे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपणास विनंती, आपण मंचावर याचे आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महत्वपूर्ण याच दरम्यान आपण पाहतोय महेशजी बनोटे साहेब यांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय मान्यवरांचं मांडी यावेळेस नक्कीच व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळेल, कारण की महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थ मान्यवर नक्कीच उपस्थित होतील. सन्माननीय आपण पाहतोय
याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय महेशजी बनोटे साहेब, त्याच दरम्यान कीर्ती शेठ यांचं इथे आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय चेतनजी बनकर साहेब यांचं देखील उपसरपंच राठोली गावचे उपसरपंच आहेत आणि त्यांचं देखील इथे त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चालू असलेली मॅच आपण आपल्या माहितीसाठी जे भोजेश्वर साई विपक्ष फाईट करत असताना यावेळेस आपण पाहतोय डोके हा संघ आहे आणि बिग फाईट बॅटल आहे. शेवटची मॅच या स्पर्धेमधील या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. जाणता राजा क्रिकेट शील्ड आपण पाहतोय यांनी आयोजन केलेली ही स्पर्धा हा पहिला दिवस आणि खऱ्या अर्थाने सुंदर रित्या आजचा पहिला दिवस नक्कीच पार पडला, कारण की आपण पाहिलं मोठमोठे संघ इथे मात्र खेळले आजच्या दिवसामध्ये आणि त्या सर्व संघाला परास्त करून हे दोन संघ आजच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आहेत खऱ्या अर्थानं सन्मान्य महेशजी बनोटे साहेब, त्याच दरम्यान कीर्ती शेठ, तदनंतर सन्मान्य राठोली गावचे उपसरपंच सन्मान्य चेतनजी बनकर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. हो, पहिल्याच बॉल वरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लांबी नाहीये, उंची आहे, चुकी घडली. ही कॅच ड्रॉप झाली का मॅच ड्रॉप झाली पाहावं लागेल, कारण की असं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस आणि त्याच दरम्यान ही कॅच ड्रॉप झाली का मॅच ड्रॉप झाली पाहावं लागेल. गरजेची मॅच दोन्ही टीमला पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो यावेळेस परेश आहे बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस गुडलेनचा बॉल होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. धक्का क्रमांक पहिला लागत असताना संघाला महत्वाची विकेट संपादित झाली आहे. फलंदाज बॅक टू डक आउट. बा 30 धावांची आवश्यकता जरूर पाहायला मिळते. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य निखिलजी कडव आणि त्याच दरम्यान नरेंद्रजी शिंदे यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. हे महत्वपूर्ण लढत पाहायला मिळते जरूर. बॉल ट्रॅक वरती सज्ज झाले परेश. एकदा नेक्स्ट बॉल, फुल टॉस बॉल होता, इथे मात्र फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला या बॉल वरती, मिळतील पूर्णपणे 6 सिक्सर. धावांचा जर विचार केला तर पहिलं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे आणि 7 धावा धाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकता. 10 क्रिकचं हे वर्क आहे, गुड क्वालिटी, गुड क्लॅरिटी. त्याचं ब्रीथ वाक्य लॉफ्ट केलं होतं. यावेळेस आपण पाहिलं फाईन लेगच्या दिशेने फटका सजवला आणि यावेळेस पूर्णपणे 6 धावा या स्कोर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे आणि यावेळेस पाठलाग करायचं आहे ते म्हणजे तब्बल 30 धावांचा. 30 धावा इथे मात्र टार्गेट सेट केलंय डोके या संघाने. रुपेश भोईर फार्म टीम आपण पाहतोय, तुझा संघ दिनेशजी भोईर. हो, यावेळेस देखील ऑन साइडला आपण पाहतोय मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं
धावफलक पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती, 8 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 8 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. यावेळेस टू गो. ओहो, यावेळेस लॉफ्ट केलाय, आडवा बॅटने फटका फसलाय. प्रत्येक बॉल वरती समीकरण चेंज होतोय. आता मात्र पुनश्च एकदा परतावं लागेल. ही मात्र मोठी विकेट आहे. हेमंतला परतावं लागलंय. हेमंत भाग टू डकआउट बाद. षटक क्रमांक पहिला यावेळेस प्रगतीपथावरती पूर्णपणे यावेळेस आदिराज्य गाजवायचं होतं मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे मात्र शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. तर म्हणजे गोलंदाज परेशला चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 8च धावा खर्च केल्यात, 2 विकेट त्यांनी देखील प्राप्त केल्यात. आणि जर विचार केला तर शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. 1 टू गो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय भूषण इन ॲट नंबर 4 वरती. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक दर्जेदार स्पर्धा आणि शीळकरांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा जरूर पाहायला मिळते. जाणता राजा क्रिकेट संघ शीळ आयोजित जाणता राजा चषक 2025 हे थरार पाहायला मिळतोय. आणि शीळकरांचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा. ओहो, यावेळेस लॉफ करायचा होता, ऑन साइडला फंबल झालेत. इथे मात्र बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाली. जिथे होती एकच धाव तिथे कन्व्हर्जन झालं 2 मध्ये. आणि या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने टीम टोटल जाऊन पोहोचली 10 या अंकावरती. ज्या प्रकारे सुरुवात करायची होती त्या प्रकारे सुरुवात मी तर म्हणेन झालेली आहे. कारण की 10.00च्या सरासरीनं इथे धावा बनवायच्या आहेत. आणि त्याच्यावरती ज्यावेळेस आपण विचार केला तर त्याच्यावरती चालून 10 धावा नक्कीच कंप्लीट येतात. आता मात्र येणारे आपण पाहतोय 12 बॉल आणि अजूनही 20 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. यावेळेस बिग फाईट बॅटल अजूनही सांगता येणार नाहीये की कुठल्या बाजूने ही मात्र मॅच झुकली आहे. एका बाजूला आपण पाहतोय साई संघ, तर दुसऱ्या बाजूला डोके. हे दोन्ही गावासाठी खेळताना आहे संघ आहेत. गावाच्या नावासाठी खेळताना मैदानाच्या आतमध्ये आज उतरलेत. पूर्णपणे स्वतःवरती आणि स्वतःच्या मनगडावरती प्रत्येक खेळाडूला विश्वास ठेवणं हे देखील तितकंच महत्वाचं राहील. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये संदेश आहे तोपर्यंत काय संदेश देईल आपल्या संघाला ते देखील पाहणं गरजेचं आहे. येणारे 12 बॉल आणि 20 धावेंची आवश्यकता यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. ऑफिशियल पंच आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी केली. कुणालजी पेनकर, KP सर, त्याच दरम्यान दत्ता कडव सर, DK सर. आणि सातत्याने आपण पाहिलं तर उत्कृष्ट असे पंच आहेत, खेळाडू देखील आहेत इन ऍक्शन मध्ये. आजच्या दिवसामध्ये दोघांनाही आपण पाहिलं. संघ परास्त झाले परंतु खेळ मित्रांनो. ओहो, यावेळी चॉकलेनचा बॉल होता. इथे काय झेल टिपली गेली. कॅप्टन स्वतः यावेळेस रुपेश भोईर. इथे मात्र झेल टिपली गेली आहे. धक्का लागत असताना संघाला 14 फलंदाज बाग टू डकआउट बाद. महत्वाची विकेट होती. मोठा मासा आता मात्र गळाला लागलाय. वाघाची शिकार संदेशला परतावं लागलंय. यावेळी जर विचार केला तर संदेशच्या बाट मधून धावा येत होत्या. यथोचित मान सन्मान. तदनंतर सन्माननीय महेशजी बनवटे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दत्ता बनवटे आम्ही विनंती करेन आपले शुभाचे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायची प्रेमाची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. आणि त्याच दरम्यान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण मोमेंट देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद, आभार. त्यानंतर आपण पाहतोय राठोली गावचे उपसरपंच सन्माननीय चेतनजी बनकर साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठ जरूर केला.
मायची शाल आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवड मोमेंट त्यांना देखील सन्मानित केलं जाते. राटोली गावचे उपसरपंच सन्माननीय चेतनजी बनकर साहेब यथोचित मान सन्मान धन्यवाद आभार. वेळात वेळ काढून आपण सर्व मान्यवर आलात खूप खूप आभार. तदनंतर आपण पाहू शकता या स्पर्धेसाठी दानशूर व्यक्तिमत्वाने आम्हाला बराच सहकार्य केले मोलाचं. यश एंटरप्राइजेस मायनिंग अँड क्रशिंग सोल्युशन्स बिल्डर्स मटेरियल सप्लायर्स आपल्याला जरूर पाहू शकतात ऑन स्क्रीन. त्याचे प्रोपरायटर सन्मान्य महेशजी बनवटे साहेब उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती. हो यावेळेस देखील संधी होती बाटची लिडिंग एज पाहायला मिळाली आणि एक धाव जरूर कंप्लीट. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय ऑर्डनेस फॅक्टरीचे वेट लिफ्टर सन्माननीय सुभाषजी शेलवले साहेब यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर यस मी त्यांना विनंती करेन आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत आहे. आता समीकरण मात्र बदललंय. येणारे आपण पाहतोय 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. वॉट इनिंग फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली मंगेशने. कमालीची गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली आहे. एक धाव फक्त खर्च केली मंगेशने 3 विकेट मात्र प्राप्त केलेत. वॉट अ बॉलिंग वॉट अ स्पेल. आणि खऱ्या अर्थाने विचार केला येणारे 6 बॉल आहेत आणि 19 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही 12th मॅन आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत. खेळाडू आहेत. आपण पाहू शकतात इमोशनचा खेळ. एका बाजूला हास्य तर दुसऱ्या बाजूला दुःख आहे कारण की जरूर प्रेशर आहे. परंतु यावेळी जर विचार केला तर पूर्णपणे आता मात्र तर धावा येणं आणि बॅटचा फ्लो पाहणं खूप गरजेचं आहे. येणारे 6 बॉल आणि 19 धाब्यांची आवश्यकता. यस मान्यवरून इथून नक्कीच रजा घेताना धन्यवाद आभार सर्वांचं पुनश्च एकदा स्पर्धेच्या मधून आभार. यस येणारे 6 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. ओहो खोलव्या टप्पाचा बॉल यॉकलिनचा बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय रन आउट. यस वाईट बॉल होता आणि येस धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. विकेट इथे ऍड होईल आणि वाईटचा एक रन देखील ऍड केला जाईल. येस आता मात्र जर विचार केला समीकरण चेंज होईल. येणारे 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. 18 रनों की जरूरत 6 गेंदे शेष. बहुत ही बेहतरीन मैच जारी है. आज के दिन की आखिरी मैच. शाम का माहौल यहाँ पे जारी है. गेंदबाज तैयार. अगली गेंद. ओहो यावेळी हाफ ट्रॅकर बॉल आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. वॉटर बॉल ठप्पा पडल्यानंतर उसरी घेतलेला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल. ज्या प्रकारे आपण पाहिला व्हाईट बॉल आला होता इथून मात्र पुनश्च एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज जरूर पाहायला मिळालाय. आता मात्र जर विचार केला येणारे 5 बॉल आणि 18 धाब्यांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका आला ना तर पलटवार नक्कीच पाहायला मिळेल. परंतु बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये. आता मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल. मेहनतीचा प्रचंड डोंगर इथे मात्र उचलावं लागेल. पुढचा बॉल नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस देखील वॉट अ कमबॅक वॉट अ स्पेल पाहावं लागेल. यावेळेस मैदानामध्ये घडलंय का. थर्ड अंपायर असेल. थर्ड अंपायर कॉल आहे. इथे मात्र चेक केलं जात आहे. येस पॉपिंग क्रीज मध्ये आपण पाहतो स्ट्राईक एंडला पंच अंपायर तिथे आउट नसेल. येस तिथे आउट नसेल. नॉन स्ट्राईक एंडला येस तिथे देखील नॉट आउट आहे. येस इथे मात्र विकेट नाही आहे. अंपायर 7ची रन मिळेल. येस 1 रन मिळेल 22च्या स्वरूपात.
धन्यवाद. 3 बॉल 17 धावांची आवश्यकता. ओहो, फक्त आणि फक्त बॅट फिरते, बॉलचं कनेक्शन नाहीये पूर्णपणे. ही मॅच मात्र कायम डोक्याच्या साईडने आपल्याला जरूर पाहायला मिळते. वॉट अ कमबॅक. यावेळीचा विचार केला, एक नावाजलेला संघ, दिग्गज संघ त्याला का म्हटलं जातं, त्याचा ज्वलंत उदाहरण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये देत असताना डोके या संघ नक्कीच दिलंय. वॉटर स्पेल, काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे डोके या संघाची. रुपेश भोईर हा संघ आपण पाहतोय आणि त्यांचे कॅप्टन यावेळेस पायाला आदळलाय. डॉट बॉल, पूर्णपणे औपचारिकता या मॅच मध्ये उर्वरित आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. 1 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेस जर साई संघाला सामना जिंकायचा असेल तर जादूगरच या मॅच मध्ये येणं गरजेचं राहील. 1 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. मॅच यावेळेस एका बाजूला झुकली आहे. ओहो, यावेळेस आपण पाहतोय सामना जिंकलाय. इथे मात्र डोके या संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यावेळेस सेलिब्रेशन होत असताना रुपेश भोई टीम आपल्याला पाहायला मिळते, सेलिब्रेशन करतात. यावेळेस आपण पाहतोय एक नावाजलेला संघ, बदलापूर वागणी संलग्न असोसिएशन मधील एक टेनिस क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव टीम डोके क्वालिफाय झाले टॉप 4 मध्ये आणि हा सामना जिंकलाय. सेलिब्रेशन यावेळेस आपण पाहू शकतात आणि यावेळेस सन्मान देत असताना विकेट्सला आपण पाहतोय. संपूर्ण टीम यावेळेस चेहऱ्यावरती स्माइल आहे आणि वेल प्लेड टीम रुपेश भोईर. संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ज्याने हॅट्रिक संपादित केली आहे, मंगेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, आणि संपूर्ण आयोजन कमिटी आपणास विनंती असेल विकेटवरती आपण उपस्थित व्हायचं लगेचच. चला, आयोजन कमिटी विनंती असेल, संपूर्ण आयोजन कमिटी आपण विकेटवरती जायचे रिपेअर करण्यासाठी. खऱ्या अर्थानं 4 दिवस ही स्पर्धा जरूर आपण पाहणार आहोत आणि बरेचशी मेहनत या स्पर्धेसाठी जरूर आहे. संपूर्ण जाणता राजा क्रिकेट संघ शीड. यस, मॅन ऑफ द मॅच. यस, मंगेश आलेत तर मी विनंती करेन प्रशांतजी आपण या आपल्या शुभाचे मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहेत. याच दरम्यान सन्मान्य रामदासजी शिंदे साहेब यांच्या शुभाचे मॅन ऑफ द मॅच किताब त्याला देण्यात येईल. येस, ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात रामदासजी शिंदे साहेब आणि आपण पाहतोय दत्ता मामा बनोटे यांच्या शुभाचे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब मंगेशला देण्यात येतोय. मान फ्रॉम डोके, उत्कृष्ट गोलंदाजी युवा खेळाडू आहे आणि काय गोलंदाजी पाहायला मिळाली. बॉलिंग अटॅक चांगला. वॉटर स्पेल, फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आणि 3 विकेट एका षटकामध्ये घेतलेत. हार्ड लक टीम जय भोजेश्वर साई संघ